हॅलो आणि नमस्कार. मी सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आणि आज बघा आपण बघतोय एकदम कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये चवदार अशी कुकीज आणि तीही अवनशिवाय आपण बनवत आहोत अगदी कमी वेळामध्ये. आणि बघा एकदम अशी क्रिस्पी झालेली आहेत आणि फक्त याला बनवायला 10 मिनिटं आपल्याला मिनिमम लागतात. तर एकदम बघा चवदार झालेली आहेत. ना बेकिंग सोडा आहे ना बेकिंग पावडर आहे. एकदम झटपट रेसिपी आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याला हे बनवायला अजिबात जास्त मेहनतीची गरज नाही आहे. बघा एकदम क्रिस्पी आहे. तर जर तुम्हाला संपूर्ण रेसिपी शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला मी बटर घेतलेलं आहे. बटर मी 5 ते 6 टेबलस्पून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी अर्धा वाटी साखर घालते आहे. पिठी साखर इथे मी घेतलेली आहे. आता दोघांना काय करायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे जे बटर आहे ते मी रूम टेम्परेचरवरती तेवाला घेतलेलं आहे. म्हणजे मिक्स करण्यामध्ये इझी जातं. आणि हे सॉल्टेड बटर आहे तर तुम्ही या जागेवरती अनसॉल्टेड बटरसुद्धा वापरू शकता. आणि मग अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे हलक्या हाताने. आणि ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे फक्त 2 ते 3 इन्ग्रेडियंट बनवून बिस्किट बनवणार तर तुमचे जे घरामधले लहान मुलं असतील ते अगदी खुश होतील. कारण हे एकदम क्रिस्पी क्रंची असे होतात. खायला खूप मस्त लागतात. एकदम मार्केटसारखे होतात. आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही याला कधीही बनवू शकता. तर हे बघा अशा प्रकारे काय करायचं आपल्याला व्यवस्थित त्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि साखर आणि बटर व्यवस्थित एकदम मिक्स करायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत याचं एकदम क्रीमीसारखंच टेक्स्चर येत नाही. हे बघा आता हलकी-हलकी आपली जी साखर आहे ती नाहीशी होत चाललेली आहे. आणि मिश्रण आपलं बघा एकदम मस्त होत चाललेलं आहे. तर याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. मिक्स करण्यासाठी आपल्याला साधारण 1 ते 1.5 मिनिटं असा वेळ लागतो. तर हे बघा आता एकदम स्मूथ असं हे झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला हवं आहे. तर याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही स्टेप खूप गरजेची आहे. कारण जर का तुम्ही इथे चुकलात तर मग मात्र तुमची जे कुकीज आहे ते परफेक्टली होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही इथे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या अशा प्रकारे. तर बघा आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे. आणि एकदम परफेक्ट असं झालेलं आहे बघा एकदम. तर असंच पाहिजे आहे आपल्याला एकदम क्रीमीसारखं. तर चला आता आपण नेक्स्ट इन्ग्रेडियंट वापरूयात. तर मी यामध्ये मैदा घेतलेला आहे. 1 वाटी घेतलेला आहे. आपण थोडा-थोडा घालूयात यामध्ये. तर मी आता अर्धी वाटी घातलेला आहे. आणि याला मिक्स करून घेऊयात. सगळं एकदाच नाही घालायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि याला सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अजिबात याला घट्ट असेल मळायचं नाही आहे. हे बघा आणि ही प्रोसेस खूप सोपी आहे. यामध्ये काही जास्त एकदम एक्स्ट्रा वगैरे करायची गरज नाही आहे. तर हे बघा अशा हलक्या हाताने व्यवस्थित काय करायचं याला हळूहळू मिक्स करत जायचं आहे. हे बघा आता यामध्ये मैदा मिक्स होत आलेला आहे. आणि बघा मैदा जो सुका मैदा आहे तो कमी होत चाललेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये उरलेला मैदासुद्धा घालणार आहोत. अगर जर तुम्हाला यामध्ये बटरचं प्रमाण कमी वाटलं किंवा मग हे थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं बटर अजून घालू शकता. आता उरलेला मैदा मी यामध्ये घालून घेते. आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा अशा प्रकारे. तर आपल्याला काय करायचं याला बेसिकली असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला एकदम घट्टसर पीठ नाही मळायचं आहे. जसं आपण चपातीला किंवा पोळीला पीठ बनवतो त्या प्रकारे नाही मळायचं आहे. हे बघा असं हलक्या हाताने याला काय करायचं आहे मळून घ्यायचं आहे. तर आता आपण काय करूयात हाताने व्यवस्थित त्याला मळून घेऊयात. तर एकदम फक्त आपल्याला बोटाच्या साहाय्याने याला काय करायचं आहे नीट करायचं आहे. म्हणजे काय होईल की ते एकदम एकत्र जमासुद्धा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की एकदम अजिबात मिळणार नाही. मिक्स नाही होणार. आपल्याला काय करायचं आहे घट्ट पीठ असं नाही बनवायचं आहे. त्यामुळे ही प्रोसेस करायची आहे. आणि याला हाताने व्यवस्थित काय करायचं आहे मिक्स करायचं आहे. तर हे बघा मी दाखवते या प्रकारे तुम्हाला बोटांच्या साहाय्याने अशा प्रकारे मिक्स करायचं आहे.
फक्त सगळं जे आपले इन्ग्रेडियंट आहे त्यांना एकत्र जमा करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर एकदम आपल्याला पिठासारखं याला नाही मळायचं आहे. आणि यामध्ये बघा आता सुद्धा थोडंसं असं वाटतंय सुका, पण जसं जसं आपण याला एकत्र करू तर ते हे व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. हे बघा अशा प्रकारे. आणि साखरेचं प्रमाण तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकता. तर बघा अशा प्रकारे हे बनून तयार झालेलं आहे. आणि याचे बघा शेप मी बनवून बघते ना, तो एकदम परफेक्टली बनत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हवा आहे. आणि याचं अजिबात टेन्शन घेऊ नका की याला क्रॅक येतात ते वगैरे, ते काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता बघा मी याला व्यवस्थित बटर पेपर घेतलेला आहे एक, आणि गोळा करून घेतलेला आहे याचा. हे बघा अशा प्रकारे. आता काय करूयात आपण, बटर पेपरवरती याला ठेवून देऊयात. थोडंसं हलकं हाताने प्रेस करायचं आहे. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे हाताने व्यवस्थित त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे थोडंसं. आणि त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, याला लाटून घ्यायचं आहे. तर लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आणि याची पातळसर पोळीसारखं लाटायचं आहे. याला क्रॅक वगैरे येतात आहे तर काही फरक पडत नाही आहे. फक्त आपल्याला काय करायचं, जस्ट असं लाटून घ्यायचं आहे. म्हणजे हे एकदम इक्वली होतील आणि आपले सगळे बिस्किट एकदम व्यवस्थित सेम साईजमध्ये बनतील. तर लाटून झालेलं आहे. आता याची मी शेप कट करते. तर बघा इथे मी असं राऊंडमध्ये कट करते. तर मी हे झाकण घेतलेलं आहे आणि याच्या साहाय्याने असं व्यवस्थित कट करून घेते. तर तुमच्याकडे जर कटर वगैरे असेल तर तुम्ही त्याने करू शकता, किंवा मग आणि कोणता शेप तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमच्याकडे एखादं झाकण वगैरे काही असेल तर त्याने असं कट करू शकता. तर बघा मी अशा प्रकारे व्यवस्थित त्याला कट करून घेतलेलं आहे. आणि असं सुरीच्या साहाय्याने याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्टली असे शेप बनतील. हे बघा अशा प्रकारे. तर मी सगळेच शेप काय करते, असं काढून घेते. आणि बघा एकदम सोपं आहे आणि सुरीच्या साहाय्याने एकदम परफेक्टली असे निघत आहेत. अजिबात त्याला काहीही करायची गरज नाही आहे. मी दाखवते या प्रकारे तुम्हीसुद्धा करू शकता. आणि बघा अजिबात तुटत वगैरे नाही आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला काय करायचे, सगळे शेप व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत हलक्या हाताने. आणि जर तुम्हाला वाटलं शेप मग थोडासा इकडे तिकडे होत आहे तर तुम्ही याला हाताने व्यवस्थित करू शकता. तर अशाच प्रकारे बघा मी सगळे काढून घेतलेले आहेत आणि एकदम मस्त असे निघालेले आहेत. आता मी यांना बटर पेपरवर ठेवून घेतलेलं आहे. आता टोपामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आणि त्याला व्यवस्थित 10 मिनिटं प्रीहीट केलेलं. आता यामध्ये आपण याला ठेवून देऊयात आणि बेक करूयात. तर बेक करण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप कमी टाईम लागतो. अगदी 10 मिनिटामध्ये आपण हे बेक करून घेतो. तर बघा आता मी यांना बेक करायला ठेवलेलं आहे आणि झाकण यावरती ठेवलं आहे. आणि फक्त 10 मिनिटामध्ये बघा एकदम मस्त असा यांचा कलर आलेला आहे आणि मस्त असे हे झालेले आहेत. तर यांना मी काढून घेते. आणि जर तुम्हाला ओव्हनमध्ये करायचे असतील तर ओव्हनमध्ये सुद्धा तुम्हाला फक्त 10 ते 12 मिनिटं लागतील. आणि बघा एकदम क्रिस्पीचे बिस्किट आपले झालेले आहेत. तर यांना मी थंड व्हायला ठेवलं होतं. आता एकदम बिस्किटं थंड झालेत आणि बघा किती मस्त असे निघतात आहे. मी तोडून दाखवते, एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत. आणि बेक करायला सुद्धा आपल्याला टाईम लागलेला नाही आहे. नाहीतर आपल्याला एक्स्ट्रा कोणत्याही साहित्याची गरज लागलेली आहे. आणि एकदम मार्केटसारखी जी कुकीज आहे ती बनवून तयार आहे. आता यांना मी प्लेटमध्ये काढून घेते बघा. आणि एकदम क्रिस्पी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण यांना कमी वेळामध्ये बनवू शकतो. त्यामुळे आपण कोणत्याही वेळेला लहान मुलांसाठी बनवू शकतो. हे बघा आता अशा प्रकारे सगळे मी यामध्ये ठेवून घेते आणि एकदम सगळे असे बिस्किट आपले तयार झालेले आहेत, एकदम क्रिस्पी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.